हॅलो फ्रेंड्स, सुप्रिया किचन टीव्हीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। चला आजची रेसिपी पाहूया। खूप टेस्टी आणि सिंपल रेसिपी आहे। तर याला काय काय लागते आणि याला कसं बनवायचं ते पण पाहूया। पहिल्यांदा मी इथे गोबी घेतलेला आहे, पत्ता गोबी कॅबेज। तर मी इथे याला कट करून घेत आहे 2 पार्टमध्ये। तुम्ही एक पार्ट पण यूज करू शकता जर तुम्हाला घरात कमी लोक आहेत आणि 2 ते 3 लोकांसाठी बनवायचं असेल तर तुम्ही अर्धा गोबीचा यूज करू शकता। मी इथे 4 ते 5 लोकांसाठी बनवणार आहे, त्यामुळे मी इथे पूर्ण गोबी यूज करणार आहे आणि याला मी इथे किसून घेत आहे। तुम्ही पाहिजे असेल तर कट पण करून घेऊ शकता बारीक। मी इथे दोन्ही प्रकारे घेतलेला आहे, कट करून पण नंतर किसून पण घेतलेला आहे। एका भांड्यामध्ये घालून सगळं गोबी आपण एका भांड्यामध्ये घालून घेऊया। त्यानंतर मी इथे 1 कप भर एवढं कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे। जर तुमच्या जवळ कॉर्नफ्लोअर नसेल तर तुम्ही इथे तांदळाचा पीठ पण घेऊ शकता। कॉर्नफ्लोअर घातल्यानंतर मी इथे 1 कप भर एवढं त्याच मापानेच मी इथे मैदा घेतलेला आहे। तुम्ही फक्त मैद्याचा पण यूज करू शकता। कॉर्नफ्लोअर घातल्याने थोडंसं क्रिस्पीनेस येतं, त्यामुळे मी इथे घातलेला आहे। मैदा घातल्यानंतर 1 चमचा भर एवढं इथं जे काली मिरची असतात ना त्याचं पावडर घेतलेलं आहे। त्यानंतर मी इथे लाल मिरचीचं पावडर पण घेत आहे, काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेला आहे। तिखट तुमच्या अनुसार कमी जास्त घेऊ शकता। मुलांसाठी बनवत असेल तर थोडंसं कमीच घालू शकता आणि चवीनुसार मी ते मीठ पण घालून घेऊ। त्यानंतर मी ते आलं आणि लसूणचं पेस्ट घेतलेलं आहे, कुटून घेतलेलं आहे। तुम्ही पाहिजे असेल तर पेस्ट पण यूज करू शकता आणि सगळं छानपैकी आपण इथं मिक्स करून घेऊया। पाणी घालायचं नाही, गोबी आपलं पाणी सोडतं। तर तुम्ही पाहू शकता थोडंसं पातळ वाटत असेल तर तुम्ही इथे थोडंसं मैदा किंवा कॉर्नफ्लोअर घालून घट्ट करून घेऊ शकता। जास्तच घट्ट झाला असेल तर थोडंसं पाणी पण घालू शकता, जास्त नाही घालायचं आहे। आता छानपैकी मिक्स करून घेतल्यावर मी इथे गॅसवर कढईमध्ये तेल घालून गरम व्हायला ठेवलेलं आहे आणि आपण इथे राऊंड शेप देऊन याला छानपैकी आपण गोबीला फ्राय करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता इथे मी जेवढं कढईमध्ये जागा आहे तेवढं तुम्ही इथे गोबी घालू शकता। तेल छानपैकी गरम झालेला पाहिजे। तेल छानपैकी गरम झाल्यानंतरच तुम्ही याच्यामध्ये गोबी सोडू शकता। तर मी इथे लो टू मीडियम फ्लेममध्ये ठेवून याला फ्राय करत आहे। तर एक एक करून मी इथे याच्यामध्ये घालत आहे। तुम्ही पाहू शकता तेल छानपैकी बबल्स पण येत आहेत। आता कढई भरलेला आहे आपलं, तुम्ही पाहू शकता इथे। आता ह्याला छानपैकी एकदम मीडियम फ्लेममध्ये ठेवून आपल्याला इथे फ्राय करायचं आहे। घातल्यानंतर एकदमच आपल्याला इथे फिरवायचं नाही, थोडा वेळ सोडून याला पलटून घेऊया। तर मी इथे थोडा वेळ सोडल्यानंतर याला पलटून घेत आहे। छानपैकी कलर येईपर्यंत याला फ्राय करायचं आहे, क्रिस्पी होईपर्यंत। तर तुम्ही पाहू शकता छानपैकी फ्राय होत आहे। खूप छान आणि टेस्टी गोबी मंचुरियन तुम्ही घरातच बनवू शकता। आता तुम्ही पाहू शकता इथे मी कुठलाही कलर वगैरे घातलेला नव्हता, तसेच छानपैकी कलर पण आलेला आहे, गोल्डन ब्राऊन कलर, लाल कलर। तर याला काढून घेऊया। छानपैकी क्रिस्पी आपले गोबी तयार झालेला आहे। त्याला काढून घेऊन साईडमध्ये ठेवते आणि जे बाकीचे उरलेले आहेत त्याला आपण अशाच प्रकारे फ्राय करून घेऊया। तर मी ते एक परातमध्ये घातलेलं आहे, एक परात भरून इथे गोबी झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। आणि छानपैकी क्रिस्पी पण बनलेला आहे। तर चला याला ग्रेव्ही तयार करून घेऊया, मंचुरियन बनवून घेऊया। तर मी ते एक भांड्यामध्ये 1 टेबलस्पून एवढं तेल घातलेलं आहे। त्यामध्ये आलं आणि लसूण घेतलेलं आहे, कुटून घेतलेलं आहे आणि ते हिरवी मिरची, कांदा वगैरे कापून पण घेतलेला आहे। मीडियम हाय फ्लेममध्ये ठेवून तुम्हाला याला छानपैकी फ्राय करून घ्यायचं आहे। आणि मी इथे थोडेसे बारीक पण कट करून घेतलेलं आहे कांदा आणि थोडेसे मोठे पण कट करून घेतलेलं आहे आणि कॅप्सिकम पण घेतलेला आहे आणि थोडीशी गोबीला पण मी इथे कट करून घेतलेलं आहे, ते पण घातलेलं आहे। आणि याला छानपैकी टॉस करून घ्यायचं आहे। जास्त सॉफ्ट वगैरे करून घ्यायचं नाही, थोडंसं क्रिस्पीनेस आणि चव राहायला पाहिजे याचा, तशा प्रकारे याला छानपैकी शिजवून घ्यायचं आहे। आता इथे थोडंसं मी ते लाल मिरचीचं पावडर पण घालून घेते आणि हाफ टीस्पून एवढं जे काली मिरचीचं पावडर आहे ते पण घालून घेतलेलं आहे। आणि 1 टेबलस्पून ते 2 टेबलस्पून एवढं सोया सॉस घेतलेला आहे। सोया सॉस घातल्यानंतर याला छानपैकी शिजवून घ्यायचं आहे। त्यानंतर थोडंसं टोमॅटो केचप पण घेतलेलं आहे। तुम्ही पाहिजे असेल तर हिरवी चटणी पण घालू शकता, ग्रीन चटणी, आणि थोडंसं रेड चिली चटणी पण घालू शकता। आणि त्यानंतर मी इथे 1 टेबलस्पून भर एवढं विनेगर घेतलेलं आहे। जर विनेगर नसेल तर तुम्ही इथे निंबाचा रस पण घालू शकता आणि थोडंसं चवीनुसार मीठ बघून घाला, कारण सॉसेसमध्ये मीठ ऑलरेडी असतं। त्यानंतर मी इथे 1 टेबलस्पून एवढं कॉर्नफ्लोअर घेतलेलं होतं, त्याच्यामध्ये पाणी घालून त्याचं स्लरी बनवून घेतलेलं आहे। ग्रेव्ही तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढे तुम्ही इथे ग्रेव्ही बनवू शकता। तुम्हाला जास्त ग्रेव्ही पाहिजे असेल तर थोडंसं पाणी जास्त घालू शकता आणि थोडं कॉर्नफ्लोअर घातल्यानंतर थोडंसं उकळी येईपर्यंत
शिजून घेतल्यानंतर आपण उरलेले गोबी याच्यामध्ये जे फ्राय करून घेतलेलं आहे ते याच्यामध्ये घालून घेऊया. छानपैकी ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेऊया. टेस्टी मजेदार आपले स्पायसी गोबी मंचुरियन रेडी झालेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आमच्या चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब नाही केला तर सबस्क्राईब करा. याला गोबी घातल्यानंतर जास्त शिजवून घ्यायचं नाही, कारण इथं सॉफ्ट होईल गोबी आपले, त्यामुळे थोडंसं क्रिस्पीनेस पाहिजे. त्यामुळे ते जास्त शिजवून घ्यायचं नाही. खूप टेस्टी आणि मजेदार बनलेलं आहे. तुम्ही पण हे घरात ट्राय करा आणि कसे बनले कमेंट करून सांगा. तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार.